तर बघा आज करायचा होता मला व्हेज बिर्याणी. मग मी असं भात पण शिजवून घेतला होता जिरा टाकून. मस्त मोकळा मोकळा असं जिरे तेल वगैरे घालून शिजवून घेतला होता. वैष्णवी म्हणाली मला पण दाखवा आई, म्हणजे नंतरच्या वेळेस मी पण करेन. मग चल म्हणलं बघ, त्यासाठी कोबी चिरून घेतला बघा, कांदा टमॅटो, अर्धा लिंबू घेतला आंबट होण्यासाठी कारण दही नव्हतं, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतले, आणि बेनीच्या शेंगा घेतल्या, बटाटं घेतलं आणि गाजर पण घेतलं बघा. मस्त असं बाजारामध्ये सगळ्या ताज्या ताज्या भाज्या अशा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळं म्हणलं चला आज व्हेज पुलाव किंवा व्हेज बिर्याणीच करून घ्यावं म्हणलं खायला. बरेच दिवस झालं होतं. कढईमध्ये तेल तापत ठेवल्यावर जिरे आणि लसूण टाकले बघा मी त्यामध्ये, आणि छान ते थोडंसं असं तळून झालं की त्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची असं आपण टाकून घेऊया. नंतर ना मग ते तळून झालं, कांदा हिरवी मिरची टमॅटो पण टाकायचं त्याच्यामध्ये. मग बघा सर्व भाज्या जे आपण धुवून स्वच्छ चिरून ठेवल्या होत्या ना, ते टाकायच्या. जेवढ्या तुम्हाला जे जे भाजी त्यामध्ये टाकू वाटतील तेवढ्या भाज्या आपण त्यामध्ये टाकू शकता. मग मी ह्याच्यात बेनीस गाजर बटाटो असं मस्त टाकून घेतले बघा, कांदा टमॅटो आणि लसूण अद्रक. छान भाज्या आपल्या मऊ झाल्या ना, नंतर ना मग कोबी टाकायचं बघा शेवटी. आणि हे भाज्या असं छान मॅश होण्यासाठी, मऊ होण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं चवीनुसार. आणि वाफवून म्हणजे असं झापून असं वाफ देऊन घ्यायची, म्हणजे भाज्या मऊ होतात. कारण भात तर आपल्याला शिजलेलाच आहे ना, त्याच्यामुळं मग मसाला टाकले बघा. व्हेज बिर्याणी मसाला आणि गरम मसाला असे दोन्ही मसाले मी त्यामध्ये टाकले बघा. व्हेज बिर्याणी म्हणजे बिर्याणीचा एकच मसाला असतो, ते मी मसाला बिर्याणी मसाला टाकला त्याच्यामध्ये, आणि थोडासा गरम मसाला पण टाकले. मस्त असं भाज्यांचा खमंग वास सुटला होता बघा, मस्त असा. म्हणलं वाफ देऊन घेऊया म्हणले. कोबी पण नंतर न मी मध्ये टाकले होते बघा, लिंबू पिळून घेतले. कारण भाज्याला आणि चव वेगळीच येते जेव्हा आपण व्हेज बिर्याणी करतो ना, तेव्हा चव आणि थोडासा आंबटपणा पण येतो. मस्त भाज्या आपल्या वाफलून झाल्या बघा. मग असं कुकरमध्ये शिजवल्यामुळं भाताच्या अशा ढिकळा बनला होता, म्हणून ते सुट्टा सुट्टा करून घेतला, आणि सर्व भाज्या त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊन थोडासा मी खाण्याचा कलर पण त्यामध्ये ॲड केला बघा. हे बघा, अशी झाली व्हेज बिर्याणी. या खायला. चॅनलला सबस्क्राईब करा.